की श्री गौर निताय भगवान की जय। श्रीला प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानन्दन व्रज जनरञ्जन। यशोदानन्दन व्रज जनरञ्जन। जमुनातीरावनचारी। जमुनातीरावनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा। श्री अद्वैता गदाधर श्रीवासादि गौरा भक्तवृंदा। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे रामो राम राम हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे रामो राम राम हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे रामो राम राम हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे रामो राम राम हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे रामो राम राम हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे रामो राम राम हरे हरे। जय राधा गोविंद श्री राधे। जय गौरानिताय जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद
जय गुरुदेव 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 जय गुरुदेव। हरिनाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं गुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च। श्रीरूपं सागरजाता सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कान्त श्रीराधाकान्त नमोऽस्तु ते। तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वंशकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंदा। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा प्रभुजीस माताजी संडोस 1 मिनिट द्या। हरे कृष्णा प्रभुजी सादर प्रणाम। हरे कृष्णा दंडवत माताजी। हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम। हरे कृष्णा दंडवत माताजी। तर आशा आहे की आपण सगळे छान असावे आणि आज इथे सकाळी मंदिरामध्ये श्रील प्रभुपादांचे 2 शिष्य आलेले आहेत इथे मंदिरामध्ये आणि खूप छान संघ झाला, खूप छान सेशन झाला। त्यापैकी एक
जे शिल प्रभुपादांचे शिष्य परमपूज्य भक्ती राघव स्वामी महाराज, तर यांनी वर्णाश्रम व्यवस्थेवर सकाळी एक सेशन दिला. ॲक्च्युली 2 सेशन होते. एक सेशन 8 ते 9:15 आणि त्यानंतर 11 वाजल्यापासून दुसरा सेशन होता. तर पहिला अटेंड झाला. तर या सर्व भक्तांनी आपलं पूर्ण जीवन जे आहे ते भगवंतांच्या सेवेमध्ये आणि श्रील प्रभुपादांच्या या मूव्हमेंट, ही जी संस्था आहे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संस्था, याच्या सेवेमध्ये पूर्ण आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे. तर अशा भक्तांचा संघ हा शास्त्रामध्ये खूप महत्त्वाचा सांगितलेला आहे. आपण चैतन्य चरितामृतमध्ये एक श्लोक येतो की साधू संग सर्व शास्त्र कोय, लव मात्र साधू संग सर्व सिद्धी होय. लव मात्र म्हणजे काही काळापुरता पण जर आपण भगवंतांच्या शुद्ध भक्तांकडून ऐकू शकलो भक्तीबद्दल, तर त्याने व्यक्तीला सर्व सिद्धी ह्या प्राप्त होऊ शकतात. तर आपण मागच्या वेळेला चर्चा करत होतो की कशा प्रकारे शुकदेव गोस्वामी भगवंतांच्या सृजनाबद्दल जे प्रश्न परीक्षित महाराजांनी विचारले त्याचं उत्तर देत आहेत ब्रह्म नारद संवादाला रेफर करून. आणि कशा प्रकारे नारद मुनींनी अशाच प्रकारचे प्रश्न ब्रह्मदेवांना विचारलेले आणि ब्रह्मदेवांचे त्या प्रश्नांवरची उत्तरं आपण पाहत होतो. तर माझ्या मते आपण हा 11वा मागच्या वेळेस पाहिलेला होता, बरोबर आहे का माताजी प्रभूजीस? 11वा श्लोक. कारण रोचितम रोचयामी अहम यावर आपण चर्चा केलेली माझ्या लक्षात आहे. पण ह्या सेशनमध्ये केलेली का दुसऱ्या? हरे कृष्ण माताजी. प्रभूजी 11 पासून स्टार्ट 11वा पासून आहे. ठीक ठीक आहे. चालेल चालेल. तर आपण मागच्या श्लोकांमध्ये पाहिलं की कशा प्रकारे नारद मुनींनी ब्रह्माजींना विचारलेलं आहे की कशा प्रकारे ह्या सृष्टीची रचना तुम्हीच स्वतंत्ररित्या केली आहे का? आणि ते उदाहरण देतात की ज्या प्रकारे एखाद्या व्यक्तीने हातामध्ये जर एखादं फळ धरलेलं आहे, उदाहरणार्थ अमलका म्हणजे आवळ्याचं फळ, तर ते आवळ्याचं फळ कसं दिसतं, त्याचं टेक्स्चर कसं आहे, हे सर्व जाणण्यासाठी त्याला दुसऱ्या कोणत्या व्यक्तीच्या मदतीची गरज नाहीये. त्याचप्रमाणे आपलं पण असं आहे का, हे ब्रह्माजी जे की नारद मुनींचे वडील आणि आध्यात्मिक गुरु दोन्ही आहेत, की आपण हे जे ब्रह्मांड आहे, ही जी सृष्टीची निर्मिती आहे, ती स्वतः स्वतंत्ररित्या केली आहे. मग असं जर असेल, तर मी आपल्याला तपस्या करताना पाहिलेलं आहे. तपस्या व्यक्ती त्याच वेळेस करतो, की ज्या वेळेस तो त्या व्यक्ती स्वतःपेक्षा कोणत्या श्रेष्ठ व्यक्तीच्या मदतीची, कृपेची याचना करत असेल. तर आपण जर तपस्या करत असाल, तर आपल्यापेक्षाही श्रेष्ठ कुणी आहे का? हे सर्व नारद मुनींनी प्रश्न विचारलेत ब्रह्माजींना. आणि ब्रह्माजींचं उत्तर या श्लोकापासून आपण चर्चा करू. श्लोक क्रमांक 11. हरे कृष्ण प्रभूजी, श्लोक क्रमांक 15 पासून चालू आहे. 15 पासून ना? ठीक हो. ठीक माझं. कारण हे लक्षात आहे माझ्या. रोचितम रोचयामी अहम याच्यामध्ये आपण पाहिलं की ब्रह्माजी सांगतात की मी भगवंतांनी जे घटक दिलेले आहेत, पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश, या 5 घटकांचा उपयोग करून ब्रह्माजी सृष्टीची निर्मिती करत आहेत. तर त्यामुळे एक मिनिट आणि आपण हे पण चर्चा केली नंतर की कशा प्रकारे असे व्यक्ती, असे जीव जे भगवंतांच्या माया शक्तीने प्रभावित आहेत, अशा मायाशक्तीने प्रभावित जीवांना अल्पबुद्धी म्हटलेलं आहे. आणि असे अल्पबुद्धी लोक हे साधारण व्यक्तीलाच भगवंत म्हणून चुकीच्या प्रकारे ओळखू लागतात. आणि पण ब्रह्माजी हे की इतके महान भक्त आहेत की स्वतःला नारद मुनींद्वारे अर्पण केलेली जी स्तुती, जी की त्यांना लागू पडत नाही, कारण ते स्वतंत्र निर्माता नाही आहेत, त्या
मिसअंडरस्टँडिंग म्हणजे त्या गैरसमजाचं लगेच निराकरण करत आहेत ब्रह्माजी. आणि विलज्जमानया यस्य स्थातुम इच्छा पथे मुया, की विलज्जमानया भगवंतांची जी माया शक्ती आहे ती विलज्जमानया म्हणजे लज्जित होऊन भगवंतांच्या पाठीमागे उभी आहे सावलीप्रमाणे. कशामुळे? कारण माया शक्तीचं जे कार्य आहे ते थँकलेस टास्क ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, की खूप अवघड कार्य आहे. काय कार्य आहे? की जे भौतिकरित्या आसक्त आणि बद्ध जीव आहेत त्यांना या भौतिक जगामध्ये जखडून ठेवणं, बांधून ठेवणं, जेणेकरून जोपर्यंत त्यांचं शुद्धीकरण होत नाही तोपर्यंत ते भगवत धामात जाऊ शकणार नाहीत. अशा प्रकारचं खूप अवघड कार्य मायादेवी करते. तर अशी मायादेवी ही तिला जे अशा प्रकारची जी सेवा भगवंतांकडून दिलेली आहे ती सेवा करून म्हणजे हे कुणालाही आनंद वाटणार नाही या सेवेमध्ये, की अशा भौतिकरित्या बद्ध जीवांचा जो कालावधी आहे भौतिक जगातला, तो अधिकाधिक वाढवणे जोपर्यंत त्यांचं शुद्धीकरण होत नाही. तर अशा अवघड कार्यामुळे मायादेवी ही लज्जित म्हणजे तिला स्वतःची लाज वाटते, की आपण कशा प्रकारचं कार्य आपल्याला करावं लागतं. उदाहरणार्थ आपण बघतो, की या भौतिक जगामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये पण पोलीस आहेत आणि पोलिसांना पण जे गुन्हेगार आहेत, त्यांना शिक्षा द्यावीच लागते. त्यांना पण झोडपून काढावंच लागतं, जेणेकरून कायद्याचा धाक असणं आवश्यक आहे. परंतु हे जे कार्य आहे ते खूप आनंदाचं कार्य नाहीये. दिवस-रात्र अशा व्यक्तींच्याच पाठीमागे राहणे, जे की वेगवेगळ्या कायद्यांचा भंग करत आहेत आणि त्यांना शिक्षा प्रदान करणे. तर हे काही फार आनंदाचं कार्य नाहीये. तर याच प्रकारचं कार्य मायादेवी पण करत आहे. आणि त्याच्यामुळे तिला म्हटलेलं आहे विलज्जमानया यस्य, की लज्जित होऊन भगवंतांच्या पाठीमागे ती उभी आहे त्यांच्या सावलीप्रमाणे. आणि अशा प्रकारे मायादेवीने मोहित केलेले लोक विचार करतात, की विमोहिता विकथन्ते ममाहम इति दूर्धियः. मम आणि अहम, की हे माझं आहे आणि हे मीच सर्व काही केलेलं आहे. अशा प्रकारे माया देवीने जे प्रभावित लोक आहेत ते स्वतःलाच या भौतिक जगातल्या गोष्टींचा करता करविता समजतात. आपण भगवद्गीतेत पण एक श्लोक पाहतो. कोणता आहे प्रभूजीच माताजी? कोणता श्लोक आहे 3ऱ्या अध्यायातला? प्रकृते क्रियमाणानि गुणे आणि कर्माणि कर्माणि सर्वशः सर्वशः अहंकार अहंकार विमूढात्मा विमूढात्मा कर्ता अहम कर्ता. इति मन्यते. खूप छान माताजी. 3:27 आहे का माताजी? नंबर काय 3:27? नंबर नाही आठवत प्रभू. आपण एकदा बघू थांबा. 3:27. हा, तर कृपया सर्वांनी एकदा म्हणण्याचा प्रयत्न करा. प्रकृते क्रियमाणानि प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः गुणे कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा अहंकार विमूढात्मा कर्ताहम इति मन्यते. कर्ताहम् इति मन्यते. तर या श्लोकामध्ये भगवंत सांगतात भगवद्गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये 27वा श्लोक, की जे विमूढ आत्मा म्हणजे मूर्ख लोक काय विचार करतात अहंकाराने, की कर्ताहम इति मन्यते, मी हे करतोय, मी ही गोष्ट चालवतोय, मी हे घर चालवतोय, माझ्यामुळे हे जीव जे आहेत ते जगू शकत आहेत. असा विचार करणारा व्यक्ती कोण आहे? भगवद्गीतेच्या अनुसार मूर्ख व्यक्ती आहे. आणि कशामुळं असे व्यक्ती असा विचार करता स्वतःला नियंत्रक करता करविता समजतात? प्रकृते क्रियमाणानि गुणै कर्माणि सर्वशः. कारण प्रकृतीचे जे 3 नियम आहेत सत्व, रज आणि तम, या गुणांच्या प्रभावाखाली जे व्यक्ती आपले कर्म करतात ते व्यक्ती स्वतःला चुकीच्या प्रकारे करता करविता समजतात. परंतु खरे करता करविता नियंत्रक हे भगवंत आहेत आणि उपभोक्ता हे भगवंत आहेत. तर इथे पण
ब्रह्माजी सांगतात की अशा प्रकारे मायादेवीने मोहित असलेले लोक विचार करतात की हे माझं आहे आणि मी करता आहे या गोष्टीचा. या विचारात मग्न झाल्याने सदैव निरर्थक बडबडच करीत असतात. आपल्याला दिसतात का असे लोक आजूबाजूला? कधी कधी आपली पण अशी मायेच्या प्रभावाने अशी धारणा होते का प्रभूजीच माताजी, की उदाहरणार्थ या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख मी आहे आणि त्याच्यामुळे कुटुंबातले जे सदस्य आहेत ते माझी सेवा करण्यासाठी आहेत. मी घर चालवतोय म्हणून घर चालत आहे. हरे कृष्ण. एक मिनिट थांबा प्रभूजीच माताजी. हरे कृष्ण. माफ करा. तर आपल्याला अशा प्रकारे कधी वृत्ती दिसते का प्रभूजीच माताजीच आपल्यामध्ये पण, किंवा मायेच्या प्रभावाने प्रभावित झालेल्या काही व्यक्तींमध्ये पाहिली आहे का आपण? हो 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 ना, हो हो ना. आणि आपण कदाचित प्रत्यक्षात म्हणत असू किंवा न म्हणत असू, परंतु आपल्या वागण्यातून कधी कधी ही गोष्ट स्पष्टपणे दिसते. ज्यावेळेस व्यक्ती चुकीच्या प्रकारे मायेने मोहित झालेल्या अवस्थेमध्ये स्वतःला नियंत्रक, भोक्ता किंवा मालक समजतो, परंतु खरे नियंत्रक आहेत भगवद्गीतेच्या अनुसार भगवंत. आपण याचं एक मिनिट पुढे जाऊ. आणि त्यानंतर ब्रह्माजी सांगत आहेत की द्रव्यम कर्म च कालश्च स्वभावो जीव एव च वासुदेवात् परो ब्रह्मन् ब्रह्मन्नच च अन्यो अर्थोस्ति तत्वतः. की भगवंतांनी 5 घटक हे प्राथमिक घटक दिलेले आहेत आणि त्यानंतर शाश्वत काळाने संचलित केलेली अंतरक्रिया आणि जीवांचा व्यक्तिगत स्वभाव हे सर्व भगवान वासुदेवांचे वेगवेगळे अंश आहेत आणि त्यांचे अन्यथा कोणतेही मोल नाही. तर सृजनाचे जे मूलभूत घटक आहेत ब्रह्माजी सांगत आहेत की ते स्वतः भगवंतांनी दिलेले आहेत. जसं की आपण या अध्यायाच्या विस्तृत अभ्यासामध्ये ही स्लाइड पाहिलेली आहे की याच्यामध्ये दिलेलं आहे की कशा प्रकारे भगवंतांचे जे प्लेनरी पोर्शन ऑफ द प्लेनरी पोर्शन ऑफ द प्लेनरी पोर्शन म्हणजे भगवंतांच्या अंशाचा अंश जे आहेत कारण दक्षय विष्णू, त्यांच्यापासून कशा प्रकारे या सृष्टीची निर्मिती होते की त्यांच्यापासून काल, कर्म आणि स्वभाव, जीवांचा जो स्वभाव आहे जो की इथे पण श्लोकामध्ये सांगितलेला आहे. जीवांचा व्यक्तिगत स्वभाव हे सर्व कुठून निर्माण होतं? भगवंतांपासून. आणि या स्लाइडमध्ये दाखवलंय की कशा प्रकारे या काल, कर्म आणि स्वभाव यांच्यापासून प्रधान यांचं निर्मिती होते. त्यानंतर महत्त्व, अहंकार आणि अहंकारानंतर जे प्रकृतीचे 3 गुण आहेत सत्व, रज आणि तमो, त्यांची निर्मिती होते आणि ह्या गुणांचा वेगवेगळ्या प्रकारे अहंकारासोबतच्या इंटरॅक्शन, आदान प्रदानाने जे 5 आपले इंद्रिय आहेत, इंद्रियांचे जे 5 विषय आहेत आणि 5 ह्या भौतिक सृष्टीचे जे मूलभूत घटक आहेत, मटेरियल एलिमेंट्स, पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश ह्यांचं कशा प्रकारे निर्माण होतो. तर हे सगळं एकदाच लक्षात राहायला थोडंसं अवघड वाटेल, पण याच्यामधून महत्त्वाचा मुद्दा हा समजायचा आहे की ग्रॉस कम्स फ्रॉम सटल. भगवंतांपासून सूक्ष्म जे गोष्टी आहेत त्या अगोदर येतात आणि त्या सूक्ष्म गोष्टींपासून स्थूल गोष्टींची निर्मिती होते. म्हणजे 5 इंद्रिय, 5 इंद्रियांचे 5 विषय, 5 सृष्टीचे मूलभूत घटक, मन, बुद्धी, अहंकार आणि या वेगवेगळ्या इंद्रियांचे वेगवेगळे देवता आणि यांची निर्मिती ही भगवंतांपासून होते. आणि भगवंतांपासूनच वेगवेगळ्या ब्रह्मांडांची निर्मिती होते आणि त्या ब्रह्मांडांमध्ये भगवंत प्रवेश करून वेगवेगळ्या जीवांची जी उत्पत्ती आहे ती सुरुवात करून देतात ब्रह्माजींना. ठीक आहे. तर इथे या श्लोकामध्ये सांगितलंय की भगवंतांपासूनच संचलित म्हणजे सुरू केल्या जाणाऱ्या ज्या सृजनाच्या, निर्मितीच्या ज्या क्रिया आहेत त्या भगवंतांपासून सुरुवात होते आणि जीवांचा व्यक्तिगत स्वभाव हे पण भगवंतांपासूनच निर्माण होते.
आणि आपण श्लोक क्रमांक 15 पासून सुरुवात करू. 15व्या श्लोकापासून चर्चा करायची आहे ना संजना माताजी? हरे कृष्ण. हो प्रभूजी, हो लास्ट टाइम मी प्रभूजी. नाही होती, आता आठवलं मला. ठीक ठीक चालेल. तर कृपया हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. नारायण परा वेदा नारायण परावेदा देव नारायणांगजा नारायण परालोक नारायण परामखः. वाचायचंय का प्रभूजी माताजी? चित्रा माताजी. हरे कृष्ण हरे हो मी कृष्ण. एक मिनिट वरच चाललं गेलं. हा. हा ठीक आहे. अनुवाद. श्री प्रभुपादची जय. श्री प्रभुपाद द्वारा भगवंतांनी वेद बनविले आहेत आणि ते त्यांच्यासाठीच आहेत. देवी देवता सुद्धा भगवंतांच्या शरीराचे अवयव म्हणून त्यांची सेवा करण्यासाठीच आहेत. निरनिराळे ग्रह लोकही त्यांच्यासाठी आहेत आणि निरनिराळे यज्ञ यागही त्यांनाच संतुष्ट करण्यासाठी केल्या जातात. तात्पर्य श्री प्रभुपाद की जय. वेदांत सूत्रानुसार शास्त्र योनित्वात भगवंतच सर्व शास्त्रांचे रचनाकार आहेत आणि सर्व शास्त्रे ही त्यांना जाणून घेण्यासाठीच आहेत. वेद म्हणजे भगवंताकडे घेऊन जाणारे ज्ञानबद्ध जीवाची विस्मृत चेतना जीवित करणे हाच वेदांचा उद्देश आहे. भगवत भावना पुनर्विकसित करण्याचा उद्देश नसलेल्या साहित्याचा नारायण भक्त तत्काळ त्याग करतात. ज्या ग्रंथाचे नारायण हे लक्ष नाही अशी ज्ञानाची खोटी पुस्तके म्हणजे ज्ञान नव्हेच, तर त्या जगाने फेकलेल्या कचऱ्यात आनंद घेणाऱ्या कावळ्यांची तीच क्रीडास्थळे आहेत. कोणतेही ज्ञानाचे पुस्तक, विज्ञान व कला हे नारायणाकडे घेऊन जाणारेच असले पाहिजेत. अन्यथा त्याचा त्याग केला पाहिजे. ज्ञानाचा प्रगतीचा हाच मार्ग आहे. नारायण हे परम उपास्य विग्रह आहेत. नारायणाच्या तुलनेत देवी देवतांची पूजा दुय्यम आहे असे सांगण्यात आले आहे. कारण देवी देवतांची पूजा दुय्यम आहे. देवी देवता या विश्वाच्या कारभारात केवळ सहाय्यक आहेत. ज्याप्रमाणे राजाशी संबंधित असल्यामुळे राज्याचा अधिकाऱ्यांना मान मिळतो, त्याचप्रमाणे भगवंताशी संबंधित असल्यामुळे देवतांचीही पूजा केली जाते. झाडाची मुळाशी पाणी न घालता झाडांच्या पानांना पाणी न घालता झाडांना फांद्यांना आणि फांद्यांना पाणी घालणे जसे अयोग्य आहे, तसेच भगवंताशी असंबंधित इतर देवतांची उपासना ही अनाधिकृत अविधीपूर्वक आहे. म्हणून देवी देवता ही नारायणांवर अवलंबून आहेत. निरनिराळे ग्रहलोक हे आकर्षक आहेत कारण त्यावर सच्चिदानंद विग्रहाचे आंशिक प्रतिनिधित्व करणारे निरनिराळे प्रकारचे जीवन व आनंद असतो. प्रत्येकाला ज्ञान आणि आनंदमयी असे शाश्वत जीवन हवे असते. भौतिक जगतात अशा ज्ञान आणि आनंदमय शाश्वत जीवनाच्या अनुभूतीचे ऊर्ध्व लोकांमध्ये क्रमशः वृद्धी होत जाते. परंतु तेथे पोहोचल्यानंतर व्यक्तीचा भगवत धामाच्या दिशेने अधिकाधिक प्रगती करण्याकडे कल असतो. एका ग्रहावरून दुसऱ्यावर आयु मर्यादेच्या वृद्धीच्या प्रमाणातच ज्ञान आणि आनंदाचीही वृद्धी होऊ शकते. वेगवेगळ्या ग्रह लोकांवर व्यक्ती आपली आयु मर्यादा सहस्रो लाखो वर्षांनी वाढवू शकते. परंतु कोठेही शाश्वत जीवन नाही. तथापि ब्रह्मलोक या सर्वोच्च ग्रह लोकावर पोहोचू शकणारा मनुष्य शाश्वत जीवन असणाऱ्या आध्यात्मिक विश्वातील ग्रह लोकापर्यंत पोहोचण्याची इच्छा करू शकतो. म्हणून क्रमशः ऊर्ध्व लोकाच्या प्रवासाची परिणिती ही भगवंताच्या सर्वोच्च ग्रह लोकांमध्ये पोहोचल्यानेच होते. मध्यधाम व तेथेच जीवन हे ज्ञानमय, आनंदमय व शाश्वत आहे. भगवान
नारायणांची प्राप्ती करण्याच्या उद्देशाने त्यांना संतुष्ट करण्यासाठीच वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ केले जातात. हरे कृष्ण. अच्छा, अजून आहे का? हा. दोन ओळी. ठीक. कलियुगामध्ये सांगितलेला सर्वोच्च यज्ञ म्हणजे संकीर्तन यज्ञ होय. हा यज्ञ म्हणजेच नारायण भक्तांचा भक्तिपूर्ण सेवेचा मुख्य आधार आहे. हरे कृष्ण प्रभूजी. धन्यवाद माताजी. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे श्रील प्रभुपादजी तात्पर्यामध्ये सांगतात की सर्व प्रकारचे जे वैदिक ग्रंथ आहेत ज्ञान प्रदान करणारे, त्या सर्व ग्रंथांचं जे लक्ष्य आहे ते भगवंतांना जाणून घेणे आहे. उद्देश जो आहे तो भगवंतांना जाणून घेणे आहे. याच प्रकारचा श्लोक आपल्याला भगवद्गीतेमध्ये पाहायला मिळतो. वेदैश्च सर्वैर अहम एव वेद्यः. तर 15वा अध्याय 15व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मतः स्मृतिर्ज्ञानम अपोहनम च. की हे अर्जुना, सर्वांच्या हृदयाच्या भागामध्ये मी परमात्मा म्हणून स्थित असतो आणि माझ्यापासून म्हणजे भगवंतांपासून स्मृती, ज्ञान आणि विसरणे ह्या गोष्टी भगवंतांपासूनच येतात. आणि वेदैश्च सर्वैर अहम एव वेद्यो. आणि सर्व वेदांचे जे वेद्य जाणून घेण्याचा त्यांचा उद्देश जो आहे सर्व वेदांचा, ते सर्व भगवंत आहेत. आणि वेदांत कृत्वेद दविदेव चाहम. की सर्व वेदांचे निर्माता लिहिणारे पण स्वतः भगवंत आहेत. तर यामधून कळतं की सर्व वैदिक ग्रंथांचं जे ज्ञान आहे ते अंततः जाणून घेण्याचा जो उद्देश असला पाहिजे तो भगवंतांना जाणून घेण्याचा असला पाहिजे. आणि अशा प्रकारे जे कोणतं वाङ्मय असेल, जे कोणते पुस्तकं असतील ज्यामध्ये भगवंतांना जाणून घेण्याचं प्रयोजन किंवा उद्देश नसेल, त्या वाङ्मयाला, त्या पुस्तकांना काय सांगितलंय नारद मुनींनी? असे ठिकाण जिथं की कावळे आकर्षित होतात. आपण पाहतो की एखाद्या स्वच्छ ठिकाणी जिथे की सरोवर आहे आणि पाणी एकदम त्या तळाचा जो पृष्ठभाग आहे तो पण दिसत आहे, इतकं स्वच्छ पाणी आहे आणि खूप सुंदर हिरवळ झाडी वगैरे आहे. अशा ठिकाणी कावळे आपल्याला आकर्षित होताना दिसणार नाहीत. परंतु त्याच्या विरुद्ध एखादी खूप घाणेरडी जागा आहे, रस्त्यावर कचरा कुंडी वगैरे आहे आणि कचरा इकडे तिकडे पसरलेला आहे, वास येत आहे, अशा ठिकाणी कावळे खूप आकर्षित असताना आपल्याला दिसतील. तर नारद मुनी सांगतात त्यांच्या शिष्यांना, श्रील व्यासदेवांना, की अशा प्रकारचे ग्रंथ जे की या भौतिक जगातल्या बाकी गोष्टींचं ज्ञान देतात, परंतु भगवंतांना जाणून घेण्याबद्दल त्याच्यामध्ये उद्देश किंवा ज्ञान दिलेलं नाहीये. तर अशा ग्रंथांना म्हटलेलं आहे कावळ्यांची तीर्थस्थाने. असे ठिकाणं ज्या ठिकाणी कावळ्यांसारखे जीव घाणेरड्या ठिकाणी आकर्षित होतात. परंतु भगवंतांचे जे भक्त आहेत त्यांना राजहंसाची तुलना केलेली आहे. असे राजहंसासारखे भक्त अशा प्रकारच्या लिखाणांच्या प्रती आकर्षित नाही होणार. भगवत भक्त हे भगवद्गीता, श्रीमद भागवतम, भगवंतांना जाणून घेणारे जे वाङ्मय आहे त्याच्या प्रती आकर्षित होतात, आसक्त होतात. आणि जे भौतिकवादी व्यक्ती आहेत ते भौतिक उपभोगाचे गोष्टीचे संबंधित जे वाङ्मय असतात त्यांच्या प्रती आकर्षित होतात. हा फरक आहे कावळ्यांची जी तीर्थस्थळे किंवा क्रीडास्थाने आहेत आणि राजहंसांची जी आकर्षित करणारी जागा आहेत, या दोन्हीमध्ये हा फरक आहे. आणि भगवंतांच्या संबंधित जे देवी देवता आहेत त्यांचे पण खूप सारे वेगवेगळे प्रकारचे आपल्याला पुराण वगैरे पाहायला मिळेल. आणि वेगवेगळ्या पुराणांमध्ये वेगवेगळ्या देवी देवतांचं गुणगान किंवा महती गाण्यात आलेली आहे. ते चुकीचं आहे का? अजिबात नाही. जो व्यक्ती भगवत भक्तीमध्ये, भगवंतांना शुद्ध भक्तीमध्ये, सेवेमध्ये जोडण्यासाठी अजून तयार नाहीये, अशा व्यक्तीला अप्रत्यक्षरित्या भगवंतांच्या संबंधित, भगवंतांच्या सेवेत जोडलेले जे देवी देवता आहेत त्यांच्या सेवेत जोडलं जातं. आणि अशा देवी देवतांची उपासना भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे
की ही अप्रत्यक्षपणे भगवंतांचीच उपासना आहे. परंतु जे व्यक्ती भगवंतांची प्रत्यक्ष दृष्टीने सेवा करू इच्छित नाहीत, अशा व्यक्तींसाठी हा उपाय दिलेला आहे की कमीत कमी देवी देवतांची उपासना करा आणि हळूहळू असे व्यक्ती पण भगवत भक्तीला प्राप्त होतील. आणि प्रत्येक जे आपलं कार्य आहे, प्रत्येक जो सॅक्रिफाईस म्हणजे त्याग आहे किंवा प्रत्येक यज्ञ आहे, तो भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात, यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोकोयम कर्म बंधना, की असे कार्य जे आपण यज्ञार्थात म्हणजे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी करतो ते खऱ्या रीतीने यज्ञ आहेत. परंतु असे जर कार्य आपण केले नाही जे भगवंतांच्या सेवेमध्ये भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी केले नाही, स्वतःच्या उपभोगासाठी आनंदासाठी केले, तर असे कार्य आपल्याला भौतिक जगात आपल्या बंधनाचं कारण ठरतात, भगवद्गीता सांगते. त्याच्यामुळे भगवद्गीता म्हणते की आपलं प्रत्येक कार्य, जसं की आपण अन्न स्वीकार करतो, तर भगवद्गीता सांगते की ते अन्न अगोदर भगवंतांना भोग म्हणून अर्पण करायला पाहिजे. त्याच प्रकारे आपल्या घरामध्ये कोणतीही नवीन गोष्ट आली, कपडे नवीन आले किंवा बाकीची कोणती गोष्ट नवीन आली, पुस्तकं नवीन आणले, अगोदर आपण भगवंतांना अर्पण करायला पाहिजे अभ्यासाचे पुस्तकं असो. इनफॅक्ट मी एका सेशनमध्ये एका खूप महान भक्तांकडून हे ऐकलं होतं की कधी आपली तब्येत वगैरे ठीक नसते तर आपल्याला कोणत्या गोळ्या औषधं आणावे लागतात, तर ते पण अगोदर भगवंतांना अर्पण करूनच आपण स्वीकार केले पाहिजे. याचा अर्थ भगवत भक्त आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ही भगवंतांच्या प्रसादाच्या रूपामध्ये स्वीकारतात, ना की आपल्या उपभोगासाठी. जसं की आपण कोणते भगवत भक्तांच्या घरी गेलो तर ते सांगतात की हे श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रामयी किंवा हे श्री श्री राधा गोविंदजी किंवा हे श्री श्री गौरनिताय यांचं घर आहे आणि त्यांच्या घरात आम्ही राहतो. असं नाही की आपल्या घरामध्ये ते राहत आहेत, त्यांच्या घरामध्ये आपण राहत आहोत. जसं श्रील प्रभुपाद ज्यावेळेस पाश्चात्य देशामध्ये जाणार होते, त्यावेळेस त्यांना वृंदावनमध्ये एका व्यक्तीने विचारलं की हे स्वामीजी, आम्ही असं ऐकलंय की आपण पाश्चात्य देशामध्ये जाणार आहात, अमेरिकेमध्ये जाणार आहात. आणि श्रील प्रभुपादांचं उत्तर काय होतं की श्रीमद भागवतम पाश्चात्य देशामध्ये जाणार आहे आणि त्या श्रीमद भागवताची सेवा करण्यासाठी काय जी गरज आहे त्यासाठी मी पण जाणार आहे. परंतु प्रभुपादांची भावना ही नव्हती की मी जात आहे आणि श्रीमद भागवत माझ्यासोबत नेत आहे. श्रील प्रभुपादांची भावना होती भगवंतांच्या कृपेने आणि त्यांच्या गुरु महाराजांच्या आज्ञेने श्रीमद भागवतम भगवत प्रचारासाठी पाश्चात्य देशामध्ये जात आहे आणि अशा श्रीमद भागवताचा सेवक म्हणून मी जाईल पाश्चात्य देशामध्ये. अशा प्रकारे भगवत भक्त प्रत्येक गोष्ट हे भगवंतांच्या सेवेमध्ये अर्पण करतात यज्ञाच्या रूपामध्ये. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच माताजीच या मुद्द्यावर? हरे कृष्ण. आपल्याला एकदा आपण प्रभूजी इथं मला एक सांगायचं की म्हणजे मला असं आमच्यावर असे संस्कार झाले, जेव्हा काही तुम्ही कमवून आणाल किंवा व्हॉटेवर पैसे कमवून आणाल ते प्रथम देवासमोर ठेवायचे आणि मगच ते वापरायला घ्यायचे. बरोबर आहे, असंही होतं. खूप छान आहे. पण आणि वापर करताना पण त्याच्यातला काही भाग हा भगवंतांच्या सेवेमध्ये निश्चित वापरला गेला पाहिजे. आणि याबद्दल जसं की मी खूप सुंदर उदाहरण पाहिलं की एक मिनिट एकदा तो श्लोक दाखवतो मी. माझ्यामध्ये 3:9 आहे का? उप्स, कृष्ण. हा, यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोकोयम कर्म बंधना. या श्लोकामध्ये भगवद्गीतेत सांगितले की प्रत्येक कर्म जे आहे यज्ञार्थात म्हणजे भगवंतांच्या सेवेसाठी केलं पाहिजे, नाहीतर काय होईल, ते कर्म आपल्याला काय करेल, कर्म बंधनामध्ये अडकवून टाकेल. आणि जर आपण भगवंतांच्यासाठी कर्म जर केलं तर काय होईल, मुक्त संग समाचर. जर खऱ्या प्रकारे कर्म बंधनापासून मुक्तता पाहिजे असेल तर आपण भगवंतांच्या सेवेमध्ये कर्म जोडले पाहिजे. तर
एकदा एक प्रभूजी खूप छान उदाहरण देत होते. ते सांगत होते की जसं आपण मेहनतीने नोकरीच्या द्वारे किंवा व्यवसायामध्ये आपण पैसे कमवतो, बरोबर आहे? पण आपण त्या पूर्ण पैशांवर हक्क सांगू शकतो का? नाही. त्या पैशांपैकी काही भाग जो आहे, तो गव्हर्नमेंट इन्कम टॅक्स म्हणून डिडक्ट करते, काढून घेतं. का? कारण आपण नाही म्हणू शकत, मेहनत तर माझी गेली आहे. तुम्ही कसं काय अधिकार सांगू शकता पैशांवर? सरकार सांगेल की तुम्ही मेहनत केली आहे, परंतु सरकारने ज्या मूलभूत सुविधा दिलेल्या आहेत, रस्ते, पाणी, वीज आणि बाकीच्या सुविधा, त्यामुळे सरकारचं कार्य आहे की हक्क आहे की त्या इन्कम, त्या मिळतीचा काही भाग इन्कम टॅक्सच्या रूपामध्ये, कराच्या रूपामध्ये सरकार घेऊ शकतं. त्याच प्रकारे भगवंत पण आपले परमपिता आहेत, ज्यांच्याद्वारे आपल्याला आपली बुद्धिमत्ता, सूर्याची ऊर्जा, ऑक्सिजन, आपल्या जगण्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, भगवंतांपासूनच त्या प्राप्त होतात. तर ज्या प्रकारे सरकारच्या प्रती आपलं देणं लागतं इन्कम टॅक्सच्या रूपामध्ये, त्याच प्रकारे भगवंतांच्या प्रती पण आपण त्यांच्या सेवेमध्ये काही आपली जी मिळकत आहे, ती भगवंतांच्या सेवेमध्ये पण अर्पण करायला पाहिजे. आणि सर्व प्रकारच्या यज्ञांमध्ये, विशेषतः कलियुगामध्ये श्रेष्ठ यज्ञ हा संकीर्तन यज्ञ सांगितलेला आहे. कुणाचा काही प्रश्न आहे का? प्रभूजीस, माताजीस, हरे कृष्ण. पुढे जायचं आपण. प्रभूजी. हरे कृष्ण, हरे कृष्ण. ठीक आहे, आपण श्लोक क्रमांक 16 कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. नारायण परो योगो, नारायण परो योगो, नारायण परम तपः, नारायण परम तपः, नारायण परम ज्ञानम, नारायण परम ज्ञानम, नारायण परा गतिः. नारायण परा गतिः. कुणाला वाचायचंय का? संजना माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, सादर प्रणाम. दंडोत माताजी. ध्यानाचे किंवा योगाचे निरनिराळे प्रकार किंवा नारायणचा साक्षात्कार करून घेण्याची साधने आहेत. नारायण हे सर्व तपस्यांचे देह आहे आणि दिव्य ज्ञानाची जोपासना ही नारायणांचा केवळ आंशिक साक्षात्कार करून घेण्यासाठी आहे. आणि शेवटी मुक्ती म्हणजे नारायणांच्या धामात प्रवेश करणे होय. तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा ध्यानाचे किंवा योगाचे 2 प्रकार आहेत, अष्टांग योग आणि सांख्य योग. अष्टांग योग म्हणजे आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा इत्यादी नियामक प्रक्रियांद्वारे सर्व प्रकारच्या कार्यांमधून मुक्त होऊन मन एकाग्र करण्याची पद्धती होय. सत्यता आणि नश्वरता यातील भेद स्पष्ट करणे ही सांख्य योगाची प्रक्रिया आहे. परंतु शेवटी दोन्ही प्रक्रिया भगवान नारायणांचे आंशिक प्रतिनिधित्व करणाऱ्या निराकार ब्रह्मज्योतीची अनुभूती करून घेण्यामध्ये परिणत होतात. पूर्वी आम्ही वर्णन केलेच आहे की निराकार ब्रह्मज्योती हा भगवंतांचा केवळ एक अंश विस्तार आहे. निराकार ब्रह्मज्योती ही मूळ साकार असलेल्या परमेश्वरावर आधारित आहे आणि म्हणून ती भगवंतांचे वैभवच आहे. यास भगवद्गीता आणि मत्स्य पुराणातही पुष्टी मिळाली आहे. गती म्हणजे आत्यंतिक ध्येय किंवा मोक्षाची अंतिम स्थिती होय. निराकार ब्रह्मज्योतिषी एकरूप होणे म्हणजे आत्यंतिक मोक्षावस्था नव्हे, त्यापेक्षाही श्रेष्ठ आणि उदात्त अवस्था म्हणजे चिदाकाशातील असंख्य वैकुंठ लोकांपैकी एखाद्या लोकांमध्ये भगवंतांचा सहवास प्राप्त करणे होय. म्हणून निष्कर्ष हा आहे की भगवान नारायण हे सर्व प्रकारच्या योग पद्धतीचे तसेच सर्व प्रकारच्या मोक्षावस्थांचे आत्यंतिक देह आहे. हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद. धन्यवाद माताजी. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे सांगितलेलं आहे की भगवंतांना जाणण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. जसं कर्मयोगाचा मार्ग आहे, ध्यान योगाचा मार्ग आहे, अष्टांग योगाचा मार्ग आहे, ज्ञान योगाचा मार्ग आहे. जे सर्व मार्ग आहेत ते अंततः भगवंतांना जाणण्यासाठी आहेत. योग हा शब्द संस्कृत मधल्या युज या धातूपासून येतो. धातू म्हणजे वर्ब, ज्याला आपण इंग्रजीमध्ये वर्ब म्हणतो. तर युज या शब्दाचा अर्थ आहे की जोडणे. जसं की पूल जो असतो नदीवरचा म्हणा, ओव्हरब्रिज असतो, तो 2 बाजूंना जोडतो. तर युज जे की जोडतं भगवंतांच्या प्रती एका भगवंतांच्या अंशाला म्हणजे जीवाला त्याच्या
पद्धतीला म्हटलं जातं योग. तर योग पद्धती म्हणजे एका जीवाला भगवंतांच्या प्रती जोडण्याची पद्धती. मग दुसरा प्रश्न येतो की हे वेगवेगळे जे मार्ग आहेत योग पद्धतीचे, अष्टांग योग, सांख्य योग, ध्यान योग इत्यादी, हे मार्ग, वेगवेगळे मार्ग का दिलेले आहेत भगवंतांना जाणण्यासाठी? एकच मार्ग का नाही दिलेला? कारण वेगवेगळ्या प्रकारच्या जीवांची जी पात्रता आहे, जी मानसिकता आहे भगवंतांना जाणण्याची, ती वेगवेगळी आहे. काही जीव हे भौतिक इच्छांनी ग्रस्त झालेले आहेत आणि भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करत आहेत. काही जसं की मोठ्या मोठ्या सिद्धी प्राप्त करणं, जसे की योगी हे अपेक्षा ठेवतात, आकांक्षा ठेवतात, की वेगवेगळ्या अष्टयोगिक सिद्धींची प्राप्ती करणं, अनिमा, लघिमा, महिमा अशा प्रकारच्या योगिक सिद्धींची प्राप्ती करणं हे योग्यांचं अंतिम ध्येय असतं. मग ह्या इच्छांची पूर्ती करून भगवंतांना प्राप्त करण्याचा मार्ग म्हणजे अष्टांग योग पद्धतीचा मार्ग. त्याच प्रकारे दुसऱ्या काही व्यक्तींची इच्छा असते, जसं की ज्ञान मार्गातल्या व्यक्तींची इच्छा, की भगवंतांची जी ब्रह्मज्योती आहे, ब्रह्मज्योती म्हणजे भगवंतांच्या शरीरातून निघणारा प्रकाश, त्या ब्रह्मज्योतीमध्ये स्वतःचं अस्तित्व विलीन करण्याची इच्छा. तर अशा प्रकारचे लोक हे ज्ञान मार्गाचं पालन करतात, जेणेकरून त्यांना भगवंतांच्या शरीरातून निघणारा प्रकाश ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होता येईल. परंतु भक्तांची इच्छा असते, भक्तांची अपेक्षा असते, की या भौतिक जगातून बाहेर पडल्यानंतर, आध्यात्मिक जगात प्राप्त केल्यानंतर, त्या आध्यात्मिक जगतात भगवंतांच्या नित्य सेवेमध्ये जोडल्या जाणं. भगवंतांना, भगवत भक्तांना ओम शांती 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 यामध्ये विशेष रुची नसते. त्यांना रुची असते भगवंतांच्या सेवेमध्ये जोडल्या जाण्याची. त्याच्यामुळे ते ब्रह्मज्योतीमध्ये न जाता अशा ग्रहामध्ये, वैकुंठ लोक किंवा गोलोक, वृंदावन अशा ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात, जिथे भगवंतांची नित्य सेवेमध्ये त्यांना संधी प्राप्त व्हावी. तर कारण वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अपेक्षा आहेत भगवत भक्तीसोबत बाकीच्या गोष्टी प्राप्त करण्याच्या. त्याच्यामुळे वेगवेगळे प्रकारचे योग मार्ग शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत, भगवद्गीता असो किंवा श्रीमद भागवत असो. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच, माताजीच? हरे कृष्ण. ब्रह्मज्योती म्हणजे काय, वेगवेगळ्या मार्गांचा अर्थ काय, आणि कोणत्या प्रकारचे लोक भगवंतांना जाणण्यासाठी या वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात, याच्याबद्दल कुणाचा काही प्रश्न आहे का? हरे कृष्ण. प्रभूजी एकदा थोडक्यात परत एक्सप्लेन कराल का थोडं? चालेल चालेल. इंटरनेट प्रॉब्लेम झाला, मला कळालं नाही. नाही नाही, ठीक आहे, काय हरकत नाही. तर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या योग पद्धतींचा संदर्भ दिला माताजी, ज्या की भगवद्गीतेत सांगितलेल्या आहेत. आणि आपण सांगितलं की या योग पद्धतींचा अर्थ, योग हा शब्द युज ह्या संस्कृत धातूपासून येतो, आणि युज ह्या संस्कृत धातूचा अर्थ आहे जोडणे, टू कनेक्ट. आणि योग पद्धती म्हणजे भगवंतांना जीवात्म्याशी, जीवांशी जोडण्याची जी प्रक्रिया आहे त्याला योग पद्धती म्हटलं जातं. आणि आपण वेगवेगळ्या योग पद्धतींचा संदर्भ दिला, जसं की कर्मयोग आहे, अष्टांग योग आहे, ध्यान योग आहे, ज्ञान योगाचा मार्ग आहे, भक्ती योगाचा मार्ग आहे. तर आपण सांगितलं की जे भगवंतांना जाणून घेण्याची ज्यांची इच्छा आहे, पण त्याच प्रकारे योगिक सिद्धी, अष्टांग योगिक सिद्धींची प्राप्त करण्याची इच्छा आहे, असे लोक अष्टांग योग पद्धतीचं पालन करतात. ज्यांना भगवंतांच्या ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्याची इच्छा आहे, असे लोक ज्ञान योग पद्धतीचं पालन करतात. आणि भगवत भक्त जे आहेत त्यांना भगवंतांच्या नित्य सेवेमध्ये जोडण्याची इच्छा आहे, म्हणून ते भक्ती मार्गाचं पालन करतात, भक्ती योग पद्धतीचं पालन करतात. तर हे सर्व योग पद्धतीचे मार्ग अस्तित्वात असण्याचं कारण म्हणजे बद्ध जीवांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छांची पूर्तता, की कुणाला भौतिक आनंद उपभोगून भगवंतांना जाणून घ्यायचंय, काही हरकत नाही, त्यांच्यासाठी मार्ग दिलेला आहे. काही जणांना योगिक सिद्धींना प्राप्त करून नंतर भगवंतांना जाणून घेण्याचं, त्यांच्यासाठी अष्टांग योग पद्धतीचा मार्ग दिलाय. त्याच प्रकारे ज्यांना ब्रह्मज्योतीत विलीन होण्याची इच्छा आहे
त्यांच्यासाठी ज्ञानयोग पद्धतीचा मार्ग दिलाय. क्लिअर आहे का माताजी? हरे कृष्ण. हो प्रभूजी. अष्टांग योगाचा मार्ग निर्विशेषवाद्यांसाठी पण होऊ शकतो, जे निराकार ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्याचा बघतात. विशेषतः निर्विशेषवाद्यांसाठी माताजी ज्ञानीच जे आहेत ज्ञानयोगाचा, कारण त्यांची इच्छा असते त्यांना भौतिक जगातले दुःख, त्रास, कटकटी ह्या नको असतात, म्हणून ह्या त्रासातून मुक्तता म्हणून ते भगवंतांच्या ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्याची इच्छा बाळगतात. तर असे ज्ञानमार्गाचे पालक आहेत, ज्ञानमार्गाचे पालन करणारे. हो प्रभूजी. हरे धन्यवाद. कृष्ण. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच माताजीच? अवघड आहे काही लक्षात ठेवणं का कळालं सगळ्यांना? प्रभूजी एक शंका होती. हा मग हे जे विलीन होण्यास इच्छुक असतात मग तेच अद्वैतवादी असतात का? बरोबर. हा तेच अद्वैतवादी. बरोबर आहे. अद्वैतवादी म्हणजे भगवंत आणि जीव यांना सारखं समजणं, जे की हा. क्वालिटेटिव्हली म्हणजे गुणांच्या रूपामध्ये आपण भगवंतांच्या सारखे आहोत. आपण शाश्वत आहोत, भगवंत हे सर्वात श्रेष्ठ शाश्वत आहेत. आपण आपल्याला काही प्रमाणामध्ये ज्ञान आहे, भगवंत सर्व ज्ञाता आहेत. आणि आपण फुल ऑफ ब्लिस म्हणजे आनंदाची इच्छा करतो आणि भगवंत हे सदा सर्वदा आनंदाने भरलेले आहे, आनंदमयोभ्यासात. तर फक्त फरक एवढाच आहे की आपण खूप सूक्ष्म क्वांटिटी, सूक्ष्म स्वरूपात आहोत आणि भगवंत हे विभू किंवा अनंत स्वरूपात आहेत. म्हणजे गुणात्मकरित्या जरी आपण भगवंतांसारखे असलो तरी मर्यादेच्या बाबतीमध्ये, क्वांटिटीच्या बाबतीमध्ये भगवंत हे अनंत आहेत, आपण हे खूप सूक्ष्म आहोत. क्लिअर आहे माताजी? हरे कृष्ण. हो प्रभू. हरे Thank you, कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच माताजीच? पुढे जायचं का? श्लोक क्रमांक 17. तर ब्रह्माजी नारद मुनींना दिलेलं उत्तर पुढे नेत आहेत. तस्यापि दृष्टुरीशस्य कूटस्थस्याखिलात्मनः सृजं सृजामि सृष्टोऽहम् ईक्षयैवाभिचोदितः. तर आपण जसं अगोदरच्या श्लोकामध्ये पाहिलं, रोचितम रोच्य यामी अहम, की भगवंतांनी जी घटक निर्माण करून दिलेले आहेत मूलभूत, त्यांचा उपयोग करून ब्रह्माजी यांनी सृष्टीचं निर्माण केलेलं आहे. तर इथे पण ब्रह्माजी पुन्हा भगवंतांनाच क्रेडिट, भगवंतांनाच श्रेय देतात ह्या सृष्टीच्या सृजनाचं. ते म्हणतात की इक्षयैव अभिचोदितः, केवळ अशा भगवंतांच्या ज्यांनी की हे सृष्टीचे मूलभूत घटक दिलेले आहेत, त्यांनी ज्ञान प्रदान केल्यामुळे, त्यांनी प्रेरणा दिल्यामुळेच मी या सृष्टीची जे सेकंडरी क्रिएशन आहे, निर्मिती आहे, ती केली आहे. कुणाला वाचायचंय का प्रभूजीच माताजीच? मंगल साळी माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. दंडवत माताजी. यस माताजी. त्यांच्या प्रेरणेनेच त्यांनी नारायण जी पूर्वी निर्मिती केलेली आहे ती त्यांच्या सर्वव्यापी परमात्मा रूपाच्या अध्यक्षतेखाली मी केवळ शोधून काढतो आणि मला सुद्धा त्यांनीच उत्पन्न केलेले आहे. तात्पर्य श्रील प्रभुपादद्वारा. ब्रह्मांडांचे निर्माते ब्रह्मदेवही मान्य करतात की मी वास्तविक सृष्टीकर्ता नाही, तर भगवान नारायणच आपल्याला सृजनासाठी प्रेरित करतात. आणि म्हणूनच सर्व जीवांचे परमात्मा नारायणांनी पूर्वीच निर्माण केलेल्या सृष्टीची त्यांच्याच अध्यक्षतेखाली मी पुन्हा निर्मिती करतो. आत्मा आणि परमात्मा असे दोन प्रकारचे जीव असल्याने विश्वातील श्रेष्ठ अधिकारी पुरुषांनीही मान्य केले आहे. परमात्मा परम भगवान आहेत
तर आत्मा हा भगवंतांचा नित्य सेवक आहे. आपण पूर्वीच निर्माण केले आहे तेच पुन्हा निर्माण करण्यासाठी ते स्वतः व्यक्तिगत जीवात्म्यास प्रेरित करतात. भगवंतांच्या सदिच्छेनेच एखादा संशोधक वस्तूचा शोध लावतो आणि त्या संशोधक म्हणून मान्यता मिळते. असे म्हटले जाते की कोलंबसने पश्चिम गोलार्धाचा शोध लावला, परंतु याचा अर्थ असा नाही की त्याने पश्चिम गोलार्धाची निर्मितीही केली. तो विशाल भूभाग भगवंतांच्या सर्व शक्तिमत्वामुळे पूर्वीपासूनच तेथे अस्तित्वात होता आणि कोलंबसने पूर्वी केलेल्या परमेश्वराच्या सेवेमुळे त्याला अमेरिकेचा शोध लावण्याचे श्रेय मिळाले. कोणीही भगवंतांच्या अनुमतीविना कोणत्याही गोष्टीची निर्मिती करू शकत नाही, कारण प्रत्येक जण केवळ आपल्या सामर्थ्यानुसारच पाहू शकतो. हे सामर्थ्य सुद्धा प्रत्येकाला त्याच्या त्याच्या भगवत सेवा करण्याच्या इच्छेनुसार भगवंतांनीच दिलेले असते. यास्तव मनुष्याने स्वेच्छेने भगवंतांची सेवा करण्यास उत्सुक असावे. तो ज्या प्रमाणात भगवंतांच्या चरणकमलाशी शरणागत आहे त्या प्रमाणात भगवंत त्याला सेवा करण्याची शक्ती प्रदान करतात. ब्रह्मदेव एक महान भक्त आहेत आणि म्हणूनच आपल्याला दिसत असलेले विशाल ब्रह्मांड निर्माण करण्यात भगवंतांनी त्यांना शक्ती अथवा प्रेरणा दिली. भगवंतांनीच अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या युद्धात लढण्यासाठी प्रेरित केले. तत्त्वात्मुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धं मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भवे सव्यसाचिन्. भगवद्गीता 11:33. कुरुक्षेत्राचेच युद्ध काय, इतर कोणत्याही ठिकाणी कोणत्याही काळी घडणारे कोणतेही युद्ध भगवद इच्छेनेच होते, कारण त्यांच्या अनुमतीविना कोणीही इतका प्रचंड सामूहिक संहार घडवून आणू शकत नाही. दुर्योधनाच्या पक्षाने महान कृष्ण भक्त द्रौपदीचा अपमान केला आणि तिने भगवंतांकडे तसेच या असमर्थनीय घटनेच्या वेळी मूकपणे घडणारा प्रसंग पाहणाऱ्या सर्व उपस्थितांकडे याचना केली. त्यानंतर भगवंतांनी अर्जुनाला युद्ध करून स्वतः श्रेय घेण्याचा सल्ला दिला. अन्यथा भगवद इच्छेने दुर्योधन पक्ष मारला जाणारच होता. म्हणून अर्जुनाने एक प्रतिनिधी होऊन भीष्म आणि कर्ण यांसारख्या श्रेष्ठ सेनापतींना मारण्याचे श्रेय घ्यावे असा सल्ला त्याला देण्यात आला. कठोपनिषदासारख्या वैदिक शास्त्रांमध्ये भगवंतांचे वर्णन करताना असे म्हटले आहे की ते सर्वभूत अंतरात्मा आहेत, अर्थात ते प्रत्येकाच्या शरीरात निवास करतात आणि शरणागत जीवाच्या प्रत्येक कार्याचे मार्गदर्शन करतात. जे त्यांच्या चरणाशी शरणागत नाहीत ते भौतिक प्रकृतीच्या आधिपत्याखाली ठेवले जातात. भ्रायमन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया, म्हणून त्यांना स्वतःच्या उत्तरदायित्वावर काहीही करण्याची अनुमती दिली जाते व त्याचे परिणामही त्यांनाच भोगावे लागतात. ब्रह्मदेव आणि अर्जुनासारखे भक्त स्वतःच्या दायित्वावर काहीही करीत नाहीत, तर ते पूर्णपणे शरणागत असल्यामुळे सदैव भगवंतांच्या आदेशांच्या प्रतीक्षेत असतात. म्हणून सामान्य दृष्टीस अत्यंत अद्भुत वाटेल असे कार्य करण्याचा प्रयत्न ते करीत असतात. उरुक्रम असे भगवंतांचे एक नाव आहे व ज्यांची कार्य अद्भुत आणि प्राणीमात्रांच्या कल्पनेच्याही पलीकडे आहेत असा त्याचा अर्थ आहे. म्हणून भगवंतांच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या भक्तांची कार्य ही कधी कधी अत्यंत अद्भुत असल्याचे दिसून येते. विश्वातील सर्वश्रेष्ठ बुद्धिमान जीव ब्रह्मदेव यांच्यापासून ते अगदी यत्कचित मुंगीसारख्या प्रत्येक जीवाच्या बुद्धीचे
सर्व क्रियांचे साक्षी या आपल्या दिव्य स्थितीद्वारे भगवंतांचे निरीक्षण करतात. जो बुद्धिमान मनुष्य विचार, भावना आणि संकल्प यांच्या मानसिक क्रियांचा अभ्यास करू शकतो, त्याला भगवंतांच्या सूक्ष्म उपस्थितीची जाणीव होऊ शकते. श्रील प्रभुपाद की जय. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. तर या ठिकाणी श्रील प्रभुपादजी सांगतात की कशा प्रकारे असे व्यक्ती जे भगवंतांच्या प्रती शरणागत आहेत, भगवंत त्यांच्याद्वारे कोणतेही मोठे कार्य घडवतात किंवा त्यांना श्रेय देतात. उदाहरणार्थ प्रभुपादजी उदाहरण देतात की अर्जुनाचं कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर जे महान योद्धे आले होते कौरवांच्या बाजूने, कर्ण असू किंवा भीष्म पितामह असू, बाकी सर्व महान योद्धे कौरवांच्या बाजूने, यांचा विनाश अटळ होता, निश्चित होता. कशामुळे अटळ होता? कारण त्यांनी भगवंतांची जी महान भक्त आहे, शुद्ध भक्त द्रौपदी, हिचा अपमान होत असताना केवळ बघ्याची भूमिका घेतली होती. यांच्यापैकी कोणीही तिला वाचवण्यासाठी पुढे आलेलं नव्हतं. तर अशा महान भगवत भक्ताचा होणारा अपमान याच्यामध्ये भागीदार बनल्यामुळे अशा महान योद्ध्यांचा अंत हा निश्चित होता. आणि श्रील प्रभुपाद सांगतात इथे तात्पर्यामध्ये किंवा भगवद्गीता पण सांगतात, भगवंत स्वतः सांगतात अर्जुनाला की अर्जुनाने युद्ध करण्यास ज्यावेळेस नकार दिला कुरुक्षेत्राचा, भगवंतांनी त्याला सांगितलं की हे बघ, तू जरी युद्ध केलं नाही तरी हे जे सर्व कौरवांच्या बाजूने आलेले योद्धे आहेत, हे काही जिवंत घरी जाणार नाहीयेत. का? कारण भगवत भक्तांच्या प्रती केलेल्या अपराधामुळे त्यांचं आयुष्य कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे भगवंतांच्या इच्छेनुसार त्यांचा अंत, शेवट हा निश्चित आहे. भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की तुला ठरवायचंय की भगवंतांच्या इच्छेला अनुसरून तू ही इच्छा पूर्ण करण्याचं साधन बनणार आहेस आणि क्रेडिट म्हणजे श्रेय घेणार आहेस, का भगवंतांच्या इच्छेला अनुसरून तुला कार्य नाही करायचंय. आणि अर्जुन भगवंतांना शरणागत होऊन तयार झाला कुरुक्षेत्राचं युद्ध लढण्यासाठी. तर भागवत सांगतं की अशा प्रकारे भगवंतांचे जे शरणागत व्यक्ती आहेत, भगवंतांच्या इच्छेनुसार कार्य करतात, मात्र श्रेय त्या व्यक्तींना प्राप्त होतं. जसं की श्रील प्रभुपादजी उदाहरण देतात कोलंबसचं, की वेस्टर्न हेमिस्फिअर म्हणजे पाश्चात्य शब्द कोणता वापरला हेमिस्फिअरचा? गोलार्ध. पश्चिम गोलार्धाचा जो शोध आहे वेस्टर्न हेमिस्फिअर, तो असं म्हणतात की कोलंबसने लावला, जो की एक ग्रीक नावाडी होता, जो नवीन नवीन भागांच्या शोधामध्ये जात होता व्यापाराच्या साठी, परंतु त्याला या पश्चिम गोलार्धाचा शोध लागला. याचा अर्थ असा नाही की कोलंबसने वेस्टर्न हेमिस्फिअर पश्चिम गोलार्ध शोधण्याच्या अगोदर ते अस्तित्वातच नव्हतं, निश्चित अस्तित्वात होतं, परंतु जे श्रेय आहे भगवंतांच्या कृपेने ते कुणाला प्राप्त झालं? ते पश्चिम गोलार्ध शोधण्याचं कोलंबसला प्राप्त झालं. तशाच प्रकारे आपण विज्ञानामध्ये वेगवेगळे नियम पाहतो. न्यूटन्स लॉ ऑफ मोशन किंवा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षण शक्तीचा जो शोध आहे, याचा अर्थ असा नाही की न्यूटननी ते सफरचंद जे फळ आहे ते खाली पडताना पाहून विचार केला की अरे खाली का पडत आहे, याचा अर्थ कोणती तरी शक्ती त्याला आकर्षित करत आहे झाडापासून फळ तुटून जमिनीवर पडण्यासाठी, आणि गुरुत्वाकर्षणाचा अशा प्रकारे संशोधन केलं गेलं, शोध लावला गेला. परंतु याचा अर्थ असा नाही की गुरुत्वाकर्षण शक्तीचा जो प्रभाव होता तो न्यूटननी शोध लावण्याच्या अगोदर काही तो प्रभाव नव्हता, निश्चित तो प्रभाव अस्तित्वात होता, परंतु जे श्रेय दिलं गेलं भगवंतांच्या कृपेने ते कुणाला दिलं गेलं? न्यूटन या शास्त्रज्ञाला दिलं गेलं. तर अशा प्रकारे भागवत सांगतं की जर आपण भगवंतांच्या सेवेमध्ये स्वतःला जोडण्याची इच्छा ठेवली तर अशा शरणागत व्यक्तीकडून भगवंत निश्चित त्याला मोठे मोठे महान कार्य करण्यासाठी, सेवा करण्यासाठी शक्ती प्रदान करतील. जसं की पण एक श्लोक येतो, मुखम करोति वाचालम पंगुम लंघायते गिरिम
यत कृपा तमहम वंदे श्री गुरुम दीन तारिरम, की ज्या व्यक्तीला भगवंतांचे जे महान शुद्ध भक्त आहेत गुरु, त्यांची कृपा प्राप्त झालेली आहे, असा व्यक्ती जो मुका व्यक्ती आहे, डंब मॅन, तो पण खूप छान कविता रचू शकतो, म्हणू शकतो. आणि एक लंगडा अपंग व्यक्ती आहे, तो पण खूप मोठे मोठे डोंगर पार करू शकतो, पादाक्रांत करू शकतो. ज्या व्यक्तीला भगवंत आणि त्यांच्या शुद्ध भक्तांची कृपा प्राप्त झालेली आहे. त्याच्यामुळे भगवंतांना अशी कोणतीच गोष्ट अवघड नाहीये एका साधारण व्यक्तीकडून असाधारण कार्य करून घेण्यासाठी. आवश्यक कोणती गोष्ट आहे? त्या व्यक्तीची भगवंतांच्या प्रती असणारी सेवाभाव किंवा शरणागती, ते सर्वात महत्वाचं आहे. जसं आपण हिंदीमध्ये पण एक खूप म्हण प्रसिद्ध आहे की खुदा मेहरबान तो गधा पहलवान. याचा अर्थ भगवंतांनी एका व्यक्तीला जर शक्ती देण्याचं ठरवलं, त्याच्याकडून महान कार्य करून घ्यायचं ठरवलं, तर साधारण व्यक्ती पण भगवंतांच्या कृपेने महान कार्य करू शकतो. परंतु महत्वाची गोष्ट आहे भगवंतांच्या प्रती सेवाभावाने समर्पणाची भावना ठेवणे, हे सर्वात महत्वाचं आहे. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच माताजीच? हा मुद्दा क्लिअर आहे सगळ्यांना? ब्रह्मदेव कशा प्रकारे या सृष्टीच्या निर्माणाचं श्रेय भगवंतांना देत आहेत आणि सांगत आहेत की त्यांच्या दिलेल्या प्रेरणेने, त्यांच्या दिलेल्या शक्तीने मी ह्या सृष्टीचं निर्माण करू शकत आहे. सगळ्यांना क्लिअर आहे प्रभूजीच माताजीच? हरे कृष्ण. हो हो प्रभूजी. प्रभूजी. हो प्रभूजी. हो प्रभू. ठीक. खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचा. आणि आपण या सेशन मध्ये श्लोक क्रमांक 18 पासून सुरुवात करूया. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा किरण जाधव प्रभूजी. हरे एक कृष्ण. हा शंका एक होती की हा हा. आपल्या चर्चेत एक मुद्दा आला की श्रीकृष्ण भक्त द्रौपदीची विटंबना होत असताना भीष्म किंवा द्रोणाचार्य किंवा धृतराष्ट्र वगैरे जे यांना त्यांच्याकडे याचना करूनही त्यांनी ते बघ्याची भूमिका घेतली. म्हणजे ती बरोबर त्यांना म्हणजे ते दोषीच होते. त्यामुळं बरोबर आहे. बरोबर आहे. सर्व दरबारामध्ये त्यांच्या दोषीपणाची आपण चर्चा करतो. त्याच बरोबर. वेळेला आपण 5 पांडव जे होते त्यांनी ते बरं. कृत्य केलं किंवा त्यांना ते सुद्धा बघ्याचीच भूमिका घेऊ शकले किंवा क्षत्रियाचं काम जे आहे की स्त्री संरक्षण करणं. संरक्षण करणे वगैरे, बरं. तर ते त्यांनी पार पाडलं नाही. पण त्यांना मात्र आपण तसं गृहीत धरत नाही. काय हे करत नाही, म्हणजे बरोबर. दोषी धरत नाही. बरोबर. हे का असू शकेल? खूप खूप छान प्रश्न आहे. फरक हा आहे की पांडवांनी बघ्याची भूमिका घेण्याचं कारण वेगळं होतं. धर्माच्या बंधनांनी बांधलेले होते. उदाहरणार्थ युधिष्ठिर महाराजांना एक क्षत्रिय म्हणून त्यांना ज्यावेळेस चॅलेंज केलं गेलं शकुनीद्वारा, दुर्योधनाद्वारा द्यूत क्रीडेमध्ये भाग घेण्यासाठी, एक क्षत्रिय धर्माचं पालन करण्यामुळे त्यांना ते बांधिलकी होती की समोरच्यांनी जर चॅलेंज केलेलं आहे तर ते नाही म्हणू शकत नव्हते. आणि त्या द्यूत क्रीडेमध्ये हे निश्चित चुकीचं होतं की युधिष्ठिर महाराजांनी स्वतःच्या पत्नीला द्रौपदीला पण डावावर लावलं. परंतु एकदा ती गोष्ट झाल्यानंतर, एकदा ते द्रौपदीला डावामध्ये हारल्यानंतर त्या पत्नीवरचा जो अधिकार होता तो काही प्रमाणामध्ये त्यांच्यावर बांधिलकी होती की त्यांच्या पत्नीवर अधिकार तो राहिलेला नव्हता. आणि त्यामुळे पांडवांपैकी काही जण, विशेषतः भीमसेन, हा आतुर होता ज्यावेळेस द्रौपदीचा अपमान होत होता की स्वतःची गदा घेऊन तयार होऊन लगेच दुःशासनाला ठार मारण्यासाठी. परंतु युधिष्ठिर महाराज आणि बाकी पांडवांनी भीमसेन यांना थांबवलं. तर सांगण्याचा हेतू हा की धर्माचे जे तत्व आहेत वर्णाश्रम धर्मामध्ये, त्या अनुसार पांडव पण बांधल्या गेले होते द्रौपदीवरचा अधिकार गमावून त्या द्यूत क्रीडेमध्ये द्रौपदीला पण डावावर लावल्यामुळे. परंतु तशा प्रकारचं कारण हे भीष्म, कर्ण इत्यादींचं नव्हतं. त्यांचं कारण वेगळं होतं. त्यांचं कारण होतं की दुर्योधन त्यांचं भरण पोषण करत होता. त्यांना जगवण्याचं, चालवण्याचं
कार्य जे होतं ते दुर्योधन करत होता आणि दुर्योधनाचं मीठ खाल्लेलं आहे, त्याच्याकडे बांधिलकी आहे. केवळ त्या कारणाने कर्ण असू, भीष्म असू, भीष्मांचं तर कारण वेगळं होतं, की भीष्म हे भगवंतांचे महान भक्त होते. परंतु त्यांच्याद्वारे भगवंतांना दाखवायचं होतं, की तुम्ही कितीही महान असा, कितीही शक्तिशाली असा, तुम्हाला इच्छा मृत्यूचं वरदान का प्राप्त असेना, परंतु जर तुम्ही अधर्माच्या बाबतीत बाजूने असाल तर तुमचा अंत निश्चित आहे. भीष्मांच्या द्वारे भगवंतांना हे सत्य मांडायचं होतं. परंतु बाकीचे जे क्षत्रिय होते, कर्ण इत्यादी, केवळ आणि केवळ दुर्योधनाच्या भरण पोषणापोटी त्यांनी चुकीचं माहीत असून पण कोणतीही ॲक्शन घेतली नाही किंवा बघ्याची भूमिका घेतली. ज्यामुळे कृष्णाने त्या सर्वांचं आयुष्य घटवलं, की इतक्या महान भक्ताचा अपमान होत असताना तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करत नाहीये, तर निश्चित त्यांचा मृत्यू त्याच वेळेला निश्चित झाला. क्लिअर आहे का Okay. प्रभूजी? येस येस हरे हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे कृष्ण. तर खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचा. वामच्या कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे धन्यवाद. कृष्ण, सादर हरे प्रणाम. कृष्ण प्रभूजी, हरे दंडवत कृष्ण. प्रणाम.